ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। मालखेडा गावातील विविध समस्यांकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी संताप व्यक्त केलाय। गेल्या 5 वर्षांपासून गावात ग्रामसभा झालेली नसल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला असून या प्रकरणी प्रशासनाने तातडीने लक्ष घालावे अशी मागणी करण्यात आली आहे। गावातील विकास कामे, मूलभूत सुविधा तसेच ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण आहे। गावात ठिकठिकाणी अस्वच्छता, घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। ग्रामसभेच्या माध्यमातून गावातील समस्या, विकास कामे आणि नागरिकांच्या अडचणी यावर चर्चा होणे अपेक्षित असताना 5 वर्षांपासून ग्रामसभा झाली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। या संपूर्ण प्रकाराबाबत ग्रामस्थांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे धाव घेतली असून ग्रामपंचायतीच्या कारभाराविषयी चौकशी करून आवश्यक ती कारवाई करण्याची मागणी केली आहे। गावाच्या विकासाबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहे। दरम्यान या संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत ग्रामस्थांनी आपली भूमिका मांडत प्रशासनाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली। यावेळी विश्वनाथ चव्हाण यांनी गावाच्या विकासाशी संबंधित विविध गंभीर प्रश्न उपस्थित केले। ग्रामस्थांच्या समस्यांकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहून त्यावर तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। गावातील स्वच्छता, ग्रामसभा तसेच विकास कामांबाबत निर्माण झालेल्या या प्रश्नांवर प्रशासनाकडून आता कोणती भूमिका घेतली जाते याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे। नमस्कार, मी विश्वनाथ चव्हाण, मालखेडा तालुका जामनेर जिल्हा जळगाव या ठिकाणचा रहिवासी असून मालखेडा गावामध्ये एक ग्रामसभा घेण्यात यावी या संदर्भात आम्ही ग्रामसेवक साहेबांकडे प्रस्ताव टाकत होतो। आमच्या गावाला मागील 4 वर्षामध्ये एकही ग्रामसभा या ठिकाणी झालेली नाही आणि ग्रामसेवक सुद्धा या ठिकाणी कधीच उपलब्ध नाहीये। त्या कारणास्तव आम्ही एक 13 तारखेला कुठेतरी आम्ही ग्रामसेवकांना शोधून त्यांना आम्ही या संदर्भात एक प्रस्ताव दिला की आमच्या गावामध्ये 15 तारखेला स्वातंत्र्य दिनानिमित्त आता 4 वर्ष तर झाली नाही पण आता एक ग्रामसभा व्हावी अशी आम्ही त्यांना विनंती केली। त्यांनी फोनवर काही नकार दिला। त्यानंतर 14 तारखेला त्यांनी पूर्णपणे मोबाईल बंद ठेवला। त्यानंतर 15 तारखेला लिहामध्ये झेंडावंदनच्या निमित्ताने ते आलेले होते। आम्ही त्यांना तिथून शोधून काढलं आणि त्यांना कसं तरी इथे मालखेड्यापर्यंत आणलं आणि त्यांना विनंती अर्ज केला की मालखेड्यामध्ये ग्रामसभा कधी घेणार आहे का नाही घेणार आहे। तर त्यांनी त्यावेळेस पण बघू असं तसं आन्सर दिले। त्यानंतर आम्ही विनंती केल्यानंतर आम्ही एक रिटर्न डॉक्युमेंट आणलं आणि रिटर्नवर त्यांची साईन घेतली। तर त्यांनी 16, 17, 18 या 3 दिवसामध्ये मी मालखेडा या ठिकाणी ग्रामसभा घेतो असे त्यांनी सांगितले। तरी 16 गेली, 17 गेली, काल संध्याकाळपर्यंत त्यांचा काहीच रिस्पॉन्स नव्हता। काल संध्याकाळी 6 वाजता आम्ही त्यांना विनंती करून ग्रामसभेचं काय आहे तर त्यांनी सांगितलं की उद्या सकाळी 10 वाजता ग्रामसभा होईल। तरी ग्रामसभेचं आम्ही मान्यता म्हटलं ओके चालेल, सरपंचाकडून परमिशन मिळाली। रात्री 8 वाजता एका ग्रामपंचायतच्या एका कर्मचाऱ्याचा मेसेज येतो ग्रुपवर, व्हॉट्सअपच्या ग्रुपवर की या ठिकाणी एका ग्रामसेवकाचं निधन झाल्यामुळे या ठिकाणची ग्रामसभा रद्द करण्यात आलेली आहे। त्या ग्रामसेवकाच्या निधनामध्ये आम्ही सर्व तरुण मंडळी सहभागी आहोत। त्याबद्दल आम्ही त्यांना कुठलेही प्रश्न न करता ठीक आहे पुढे बघू 8 दिवसांनी असं आम्ही त्यांना सांगितलं। पण असं झाल्यानंतर आज सकाळी 8 वाजता ग्रुपवर मेसेज येतो की ग्रामसभा ही 1 तासांनी 9 वाजता 8 वाजता मेसेज येतो, 9 वाजता ही आपली ग्रामसभा ठेवण्यात आलेली आहे। ग्रामसेवक उपस्थित नसतील, सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली ही ग्रामसभा घेण्यात येणार आहे। आता तुम्ही मला सांगा सर, विदाऊट एका गव्हर्नमेंट कर्मचाऱ्याच्या ही ग्रामसभा कशी काय घेऊ शकतात? ठीक आहे, त्याला बी ओके। 1 तासानंतर म्हटलं दवंडी वगैरे देऊन टाका, जास्तीत जास्त लोक जमा होतील। तेही काही झालं नाही। आम्ही तरुण मुलांनी व्हॉट्सअपवर याच्यावर त्याच्यावर असं हे देऊन या ठिकाणी सकाळी देखील आम्ही हजारो लोक जमा केले। हजारो लोक जमा इथे असताना आमचे सरपंच, उपसरपंच व काही वरिष्ठांचं असं म्हणणं होतं या ठिकाणी ही मागे ग्रामपंचायत आहे, यामध्ये 10 बाय 12चा काहीतरी हॉल आहे, त्यामध्ये त्यांनी ग्रामसभा चालू केली। हे कितपत योग्य आहे सर? जर बाहेर आता एवढी पब्लिक आता बसलेली आहे तर सकाळी तुम्ही विचार करा यापेक्षा 4 पटीने पब्लिक होती आमच्याकडे। काहीच नाही मॅडम। तर हे सर्व चित्र असताना त्यांनी त्यामध्ये सभा घेतली। सभेला ते 5 मिनिटं, ग्रामसभा चालू व्हायच्या 5 मिनिटं अगोदर म्हणजे 9 वाजून 10 मिनिटांनी ते पोहोचले। 9 वाजून 10 मिनिटापर्यंत ग्रामपंचायतला लॉक होता। 9 वाजून 10 मिनिटांनी ते आले, त्यांच्यासोबत त्यांचे 20-25 गुंड व्यक्ती घेऊन ते ग्रामपंचायत मध्ये बसले, म्हणजे जेणेकरून ते प्रिमायसेस फक्त त्या गुंड व्यक्तींनी भरलं
आमच्यासारखा कोणी बोलणारा व्यक्ती किंवा कोणी तरुण प्रश्न विचारायला जाईल तर त्यांच्यावर डायरेक्ट उलट सुलट बोलणं, त्यांच्यावर हल्ला करणं, असे देखील व्हिडिओ आमच्याकडे काही क्लिप आहेत, ते देखील आम्ही तुम्हाला सादर करू शकतो. अशा प्रमाणे कशी तरी त्यांनी ग्रामसभा, तर आम्ही म्हटलं, आम्ही त्यांना विनंती करून बाहेर आणण्याचा प्रयत्न केला की बाहेर ग्रामसभा घ्या. बाहेर ग्रामसभा म्हणताच आम्हाला सांगितलं चला बाहेर घेऊ. आम्ही बाहेर येतात सरपंच, उपसरपंच सगळे या ठिकाणाहून फरार. सरपंच स्वतः महिला सरपंच आहेत आमच्याकडे. सकाळचे जे व्हिडिओ क्लिप त्यांनी प्रस्ताव सादर केला आहे, त्यांनी ग्रामसभा झाली असा जो लेटर दिलेला आहे, तर त्यामध्ये सरपंच तरी या ठिकाणी उपस्थित होते का हे तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता. सरपंच, महिला सरपंच असून तिथे एकही महिला त्या ग्रामसभेला उपस्थित नव्हती आणि त्यांनी ग्रामसभा झाली, घरी जाऊन सही करून त्यांच्याप्रमाणे जसं 5 वर्षापासून चालत आलेला आहे तसं सही करून तो प्रस्ताव वरती सभा जमा झालेला आहे. आणि या ठिकाणी सर आज असं झाल्यामुळे आम्हाला कुठलीही ग्रामसभा होणार नाही झाली असं सांगून ते इथून चालले गेले. त्यानंतर आम्ही BDO साहेब असतील यांना एक अर्ज दिलेला आहे, त्यासोबतच आम्ही तहसीलदार साहेब यांना अर्ज दिलेला आहे, त्यासोबतच आम्ही पुढे ग्रामसभा व्हायलाच पाहिजे, हा आमचा हक्क आहे आणि तो घ्यावाच लागेल. यासाठी आम्ही तुम्हाला सर्वांना देखील विनंती करतो. पूर्ण तुम्ही ग्रामस्थांना विचारा, पतिराजच पूर्ण पतिराज बी नाही, तिसरेच सयाजीराव ग्रामपंचायत चालवता असं म्हटलं तरी त्याला काही हे नाही. त्यानंतर आम्ही सर या ठिकाणी एवढे अर्ज दिलेले आहेत. आता या अर्जावर आता काय विचार विनिमय होता, आम्ही पोलीस प्रोटेक्शन घेऊन याचप्रमाणे आम्हाला पुन्हा एकदा ग्रामसभा व्हायला पाहिजे अशी आमची कळकळीची विनंती आहे. कामगार बंजारा समाज मजूर वर्ग आहे, आतापर्यंत किती घरकुल मिळाली सर? घरकुल वगैरे आमच्या गावात चांगल्या प्रकारे मिळालेले आहे, त्याबद्दल काही आमचा आक्षेप नाहीये. पण जे 14वा वित्त आयोग, 15वा वित्त आयोग, हे अशा ज्या गोष्टी आहेत ह्याच्यातला खर्च कुठे आहे हे आम्हाला दिसलेलं नाहीये. हेच आढावा आम्ही घेण्यासाठी आम्ही ग्रामसभाचं सांगत होतो. त्यासोबत आता समोरच हे आमचं वॉटर ॲक्वा प्लांट आहे. या वॉटर ॲक्वा प्लांट मध्ये मागील 5 वर्षापासून ते ॲक्वा प्लांट चालू आहे. या 5 वर्षात त्याचे किती पैसे ग्रामपंचायतीला जमा केले किंवा कोणता ग्रामपंचायतचा कर्मचारी जाऊन पैसे तिथून विड्रॉल करून आणले असं जर एकानेही सांगून दिले, तुम्ही सांगाल त्याप्रमाणे मी करायला तयार आहे सर. विचारून घ्या इथले पैसे ग्रामपंचायतला कधी जमा झाले कुणाला माहिती आहे? ते ऑस्ट्रेलियाला आहे सर. काहीच नाही. आता आम्ही बोलतोय, आता रात्री लेखाजोखा तयार बी होऊ शकतो हे बी सांगतो मी. कारण आज काही नसताना आज सकाळी एवढा गोंधळ होता. आज आमच्या ह्या रस्त्याने रामदेव बाबा मंदिर ते चौक या ठिकाणी पूर्ण गटार साफ झाली सर. आज आमचा थोडासा गोंधळ. हा, आणि त्यानंतर आज शाळेमध्ये सकाळी एवढं घाणेचं साम्राज्य होतं. आता आम्ही जाऊन बघून आलो तर शाळा एकदम चकाचक क्लीन करून ठेवली. सर्वप्रथम मी सर्व पत्रकार बंधू भगिनींचे मी मनापासून आभार मानतो, धन्यवाद देतो. माझं नाव विनोद नाईक. आज सकाळी ग्रामसभेसाठी नियोजित केलेली सभा, याच्यासाठी गावातील अनेक तरुण लोक कमीत कमी 700-1000 लोकांपर्यंत जमलेले होते. 10 वाजेचा टाइम होता. त्या ठिकाणी मी पण आलो आणि ते ग्रामसभा मला तरुणांनी बोलायला लागले की बाबा मध्ये ग्रामसभा चालू आहे. मी मध्ये गेलो आणि त्यांना सांगितलं की बाबा ही ग्रामसभा तुम्ही आतमध्ये कशी घेता 10x12च्या हॉलमध्ये. तर त्यांनी मला सांगितलं ही ग्रामसभा इथेच हिशोब घ्या. म्हटलं हिशोब मला घ्यायचा नाही, या माझ्या गावाच्या जनतेला घ्यायचं आहे. तेवढ्यात असे भरपूर काही विषय झाले आणि मी बाहेर निघालो आणि ते मध्ये काहीतरी ते हुल्लडबाजी झाली आणि ते हॉलच्या बाहेर निघाले आणि सरळ निघून गेले. ते त्यासाठी त्यांना जर हिशोब द्यायचा होता तर या जनतेला द्या, आम्हाला काय देता? आम्हाला सगळं माहिती आहे, आमच्याकडे ऑलरेडी रेकॉर्ड आहे ह्या पूर्ण गोष्टीचा. आणि रेकॉर्ड काय हे आता चालू, आता लाईव्ह फोटो आलाय आमच्याकडे. हे निधीचे काढून ते हारचे जे निधी काढून खाल्लंय हे मोराडचे आणि ते हे लाईव्ह फोटो ते मोबाईल मध्ये सुद्धा आलं. आणि एक सकाळी मी इथे आलो असता एकाने ते घरकुल मिळवण्यासाठी काही 5-10 हजाराची पावती फाडली. त्यांनी ते रिस्तर पावती फक्त 1200-1500 रुपयाची दिली आणि त्याच्याकडनं 5000 रुपये प्रत्येक पैसे घेतले जातात. हा, प्रत्येक 10-15 हजारच्या वर रक्कम लूटमार झालेली आहे. पैशाचं काही इथे महापूर झालाय पैशाचा आणि गरीब लोकांचं सरासर लूटमार झाली. आणि इथे या गावात आम्ही तरुण म्हणून असं आम्हाला सुद्धा हे वाटतंय की कुठेतरी आपण सुद्धा कमी पडतोय.
एवढं या गावामध्ये एवढी शोकांतिका आहे। एवढंच नाही, या ग्रामपंचायतमध्ये जर तुम्ही आतमध्ये गेले एखादी महापुरुषांच्या मानवाचा फोटो सुद्धा नाही तिथे। तर ही सुद्धा एक शोकांतिका आहे। गट विकास अधिकारी म्हणजे त्यांना त्यांच्याशी काही घेणं देणं नाही, फक्त लोकांकडून पैसा मिळतो कुठून, निधी येतो कुठून, आपल्याला पचवता कसा येईल ह्या गोष्टीसाठी ते एकदम परफेक्ट आहे। आपण म्हटलं की महापुरुषांचा फोटो नाही हे जे लोक आहे ना, हे ग्रामपंचायतच उघडत नाही, तर ते महापुरुषांची जयंती पुण्यतिथी काय साजरी करणार? हे श्रावण संपेल ना हा. त्या दिवशी हा तुम्हाला स्पेशल निमंत्रण। नाव रवींद्र चव्हाण, मी मालखेडा गावाचा रहिवासी आहे। गावात सगळ्या मित्रांनी सगळेच मुद्दे मांडलेले आहेत। मी काहीतरी तुम्हाला नवीन सांगतो। मेजर मुद्दा हा इथला आहे की इथे 100 ते 500 मीटरच्या अंतरावर एक स्टोन क्रशर मशीनचं प्लांट आहे। त्या मशीनला एवढे ब्लास्टिंग एवढे मोठ्या प्रमाणात होतात की त्याचे जे व्हायब्रेशन होतात, त्या व्हायब्रेशनने गावातल्या घरांना भिंतींना तडे पडलेले आहेत आणि त्या जेव्हा लहान मुलं वगैरे झोपलेले असतात ते अक्षरशः शॉक मध्ये उठतात। दुसरी गोष्ट, त्याचं एवढं पोल्युशन होतं की त्याचं उन्हाळ्यात जी त्याची हवा असते ती हवा पूर्ण गावात येते आणि त्यामुळे वृद्ध लोकांना, इथल्या गावातल्या लोकांना अस्थमाचा प्रॉब्लेम खूप प्रमाणात होतोय। आणि ते जे मशीन आहेत, ते स्टोन मशीन फॅक्टरी आहे, ती फॉरेस्टला लागूनच आहे आणि त्या फॉरेस्टला लागून असल्यामुळे त्या गावात जे जंगली प्राणी आहेत, समजा या जंगलामधले, ते लोकांच्या शेतात अक्षरशः धुमाकूळ घालतात आणि त्याचा परिणाम इथल्या शेतकऱ्यांना होतो आणि आर्थिक लोकांची बाजू मंदावली जाते। हा इथला मेजर मुद्दा आहे। आणि हे मशीन आहे पाचोऱ्याचे आपले किशोरप्पा यांचं मशीन आहे ते। आम्ही 2दा आंदोलन पण केली। आम्ही इथे आंदोलन केली की तुम्ही ठराव कोणी दिला, यांनी आम्हाला ठराव देण्यास नकार दिला। हा इथला मेजर मुद्दा। दुसरा मुद्दा, इथे गावात एवढ्या स्वच्छता अभियानांतर्गत आपण हे राबवले, संडाशी दिले आहेत, पण गावात कुठेही त्यांनी संडाशी व्यवस्थित प्रमाणात नाहीये। इथे वॉटर प्लांट लावलाय, त्या वॉटर प्लांटचं ड्रेनेज त्यांनी इथे दिले आणि ह्याच पाण्याचं युटिलायझेशन जर समजा संडासला दिलं असतं तर तिथे लोक संडास करू शकले असते। ह्यांना एवढी समजा कल्पना सुचली नाही की ह्या वॉटर प्लांटचं ड्रेनेज जे आहे ते आपण प्रत्येक ह्याला जर संडासला दिलं असतं तर गावातल्या सगळ्या महिला ह्या संडासमध्ये यांनी त्या संडासीचा वापर केला असता। अक्षरशः आमच्या माता बहिणी जे ते रोडावर संडास करतात आणि हे लोक इथल्या समाजाचे लोक आणि ते म्हणतात ना की आमच्या समाजामध्ये एक प्रथा आहे, घुंगट प्रथा। आपण जर त्यांना घुंगट प्रथामध्ये आपण पाहायचा असा उद्देश असतो आपला, तर मग त्यांना संडाशीला उघड्यावर का बसू द्यायचं आपण? बरं, विषय म्हणजे सरपंच असा वेगळा नाही, इतर समाजाचा नाहीये, गाव पण एकच आहे, सरपंच पण आपल्या समाजाचा। हे सरपंचांना किंवा उपसरपंच इतर कुठलेही प्रशासकीय अधिकारी असतील, ग्रामसेवक, ह्यांना ह्या कल्पना का नाही आहेत? तिसरी गोष्ट, स्ट्रीट लाईट। इथे मी मुद्दा वाचला आता स्ट्रीट लाईटचा। मला इथे सांगा, रोडाने तुम्ही पण आले असतील सगळे पत्रकार बंधू आणि मागे पण तुम्ही गेले असतील, शाळेच्या आवारात बघा स्ट्रीट लाईट कुठे दिसत आहे तुम्हाला? एक स्ट्रीट लाईट जर लावला, एकदा कधी लावला, त्याचा येणाऱ्या दिवाळीला त्याची लाईट बदलवली जातात आणि त्या लाईटचा खर्च 3-3.5 लाख रुपये येतो। 30-30 रुपयाचे लाईट बिल यांनी बसवलेले आहेत। ज्वलंत मुद्दा म्हणजे दारू। ह्या गावात दारू मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे। तंटामुक्तीचं आंदोलन झालं, तंटामुक्ती कार्यक्रम मध्यंतरी आम्ही केला, तर महिलांनी सुद्धा केला। विषय म्हातारे कुतारे समजा जे आपले वृद्ध लोक आहेत ते दारू पितील, हा विषय वेगळा आहे, पण नवतरुण जे पोरं आहेत ज्यांना शिकायची इच्छा आहे, तुम्ही त्यांना शिक्षणाचे धडे देत नाही आणि ह्यांना व्यसनाच्या अधीन लावताना तुम्ही त्यांना बर्बाद करण्याच्या प्रयत्नात आहात। काही मी एका ठिकाणी वाचलं होतं, एका डॉक्टर सरपंच असून त्यांनी पोलीस भरती करणारे जे पोरं आहेत त्यांच्यासाठी 400 मीटरचा ट्रॅक आखला होता। मी स्वतः MBSC 2-3 वेळेस देऊन मी थोड्या 1-2 मार्कांनी निघालोय। मला त्या भरतीचा विषय माहिती आहे। मी मध्यंतरी बऱ्याच पोरांना प्रॅक्टिसला घेऊन जातो, आता कोणीच पोरं येत नाही। माझं काम म्हणणं काय, सरपंचाचं हे काम नाही का पोरांना ग्राउंड आखून देणं किंवा एखादी जागा उपलब्ध करून त्यांना ट्रॅक बनवून देणं। सगळ्या आजूबाजूच्या खेड्यातले सगळे पोरं लागले असतील, आमच्या गावातला एकही विद्यार्थी, एकही मुलगा पोलीस भरती अथवा आर्मी मध्ये लागलेला नाहीये। एक महत्वाचा आणि शेवटचा मुद्दा की महिला सुरक्षतेवर आपल्या ग्रामपंचायतने काय काय नियोजन केलेले, काय काय योजना आणलेल्या आहेत? योजना हे बघा,
ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत ते जे संडाशी प्रोजेक्ट आले होते 12,000 रुपये देऊन त्या संडाशी लोकांनी बांधल्यात, पण त्याची विल्हेवाट व्यवस्थित लावली नाही. तुम्ही संडाशी बांधून देतायत, हा मुद्दा खरा आहे, पण त्याची पाण्याची विल्हेवाट कुठे? आपल्या घरात घेऊन जातील का ते? हा, सगळ्या लोकांचे तुम्ही घरं बांधले, त्यांची तुम्ही रोड बांधता, तुम्ही रोड बांधून त्यांचे बिल पास करतात, आणि मग त्यांचा आउटलेटचा प्रॉब्लेम कुठे सॉल्व्ह करायचा त्यांनी? तुम्ही तुमचे सरपंच, माजी सरपंच, ग्रामसेवक, हे इथले जे बी लोक असतील, तुम्ही त्यांचं संडासचं आउटलेट करता सगळ्या गोष्टी, मग इतर गरीब समाजाला असं मरण का? ग्रामपंचायत ही कोणाच्या बापाची देखरेख नाहीये, ही सगळ्या समाजाची ग्रामपंचायतीची मालकी हक्काची प्रॉपर्टी आहे. तुम्ही त्यांना लोकांना उघड्यावर सोडून तुम्ही स्वतःचं पोट भरून घेताय. दुसरी महत्वाची गोष्ट, ग्रामपंचायत मध्ये महत्वाचं म्हणजे गोडाऊन असायला पाहिजे. ह्याने जे जे पण सामान आणतात, काही उकरलेले जुने पाईप असतील किंवा काही नवीन इन्स्ट्रुमेंट जेव्हा आणतात, जिमचं प्लांटेशन असेल, नाही तर मग आरोचं प्लांटेशन असेल, ह्याचे तुम्ही तुमच्या घरात ठेवतात का ठेवतात? तुम्ही एवढा पैसा जर उकळून खातायत, मग हे पण याच्यासाठी एक काय म्हणतात त्याला, गोडाऊन बनवा ना. आणि सगळी ग्रामपंचायतीची प्रॉपर्टी आहे, जे काही सामान येत असतील ते तुम्ही त्या गोडाऊन मध्ये ठेवा. तुम्ही घरी जाऊन तुमच्या घरी गोडाऊन मध्ये त्याचा हिशोब कोण देईल? तुम्ही ह्याचं आरो प्लॅनचं त्यांनी हिशोब लावलाय 8 लाख रुपये रिपेअरिंगचा. मला सांगा, 5 ते 4, 2-3 लाखात रुपये नवीन आरो येतो. याचं एकदा जर पाणीचं फिल्टर चेंज केलं तर वर्षानुवर्ष पाणी फिल्टरचं चेंज करत नाही. उन्हाळ्यात 3 ते 4 हजार रुपये एका दिवसाची याचं आरोचं कलेक्शन आहे. याचा पैसा जातो कुठे? तुम्ही 1-1 रुपये जेव्हा हिशोब मागायला जातो कोणीतरी गरीब व्यक्ती, तेव्हा तुम्ही त्याला धमकावून वगैरे अरे रावीची भाषा करून बाजूला करून देतात. एकही व्यक्तीला इथून मी सगळ्यांसमोर सांगतो, तुम्हाला बिना पायरी सरपंचाची चढता किंवा 2 शब्द त्यांचे एकदा तुम्हाला दाखला भेटतो का? एकही व्यक्तीला दाखला भेटत नाही. घरपट्टी असेल, नळपट्टी असेल, मागचे कधी भरायला गेलो आपल्याला काही अडचण आली, ते म्हणतात तुमचं मागचं 10 वर्षाचं घरपट्टी बाकी आहे. मग आपण म्हणतो आम्ही तर भरली होती, मग त्याची 8 मध्ये किंवा 10 मध्ये कुठल्या याच्यामध्ये नोंद नाहीये. मग तुम्ही नोंद नाही, जेव्हा तुम्ही सत्तेवर बसला तेव्हा तुम्ही डोळे झाकून बसला होतात का? तुम्हाला ते लक्षात नाही आलं का? तुम्ही कुठे गेला होता तेव्हा? की मागच्या 10 वर्षापासून यांनी सगळे थकबाकी आपण ठेवलेले आहेत. तुम्ही ग्रामसभा घेऊन त्यामध्ये सगळे विषय मांडायला पाहिजे होते सगळ्या लोकांसमोर. तुम्ही का नाही मांडत हे विषय? आणि आता जर नवीन लोक काही जागा नावावर करण्यासाठी 25,000 रुपये घेतात, तुम्ही हे कितपत सत्य आहे? तुम्ही एक ठराविक रक्कम त्यांना द्या. ग्रामस्थ जे आहेत ते 100 रुपये 200 रुपये जर इथं पुढे खाऊन थुकवू शकतात, तर ते का 200 रुपये 400 रुपये तुमची कर आकारणी फी भरू शकणार नाही का? पण तुम्ही ते नाही करत ना. तुम्ही 10 वर्षाचा मागचा डाटा काढून बाजूला फेकून देतात. त्यांच्या हातात आहे ना मालमत्ता, सत्ता सगळे त्यांच्या हातात आहे, आणि सत्तेचा पुरेपूर वापर. कोणी कधी काही बोलला तर त्याच्यावर पोलीस ऑब्जेक्शन, लगेच इकडच्या यांना फोन, तिकडच्या यांना फोन, आणि ह्याचा गैरवापर करतात, सत्तेचा गैरवापर. म्हणजे असं का करता तुम्ही? सगळे लोक गरीब आहेत, सगळे समाजाला आपण घेऊन चालायला पाहिजे. इतर समाज नाहीये. सगळ्यात ज्वलंत मुद्दा इथला आमचा, सगळे लोक समाजासाठी लढतात. मॅडम तुम्ही असाल मराठा, बाकीचे कोणी असतील आपले बंधू आंबेडकरवादी, इतर समाज असतील, आम्ही सेवालाल महाराज यांना आदर्श मानतो. तुम्ही तुमच्या देवाच्या नंतर शिवाजी महाराजांना आदर्श मानत असाल. आम्ही आमच्या स्वतः देवाला सेवालाल महाराज मानतो. त्या सेवालाल महाराजचं तुम्ही जर, मला वाटतं 10-15 वर्षापासून तुम्ही सरपंच वगैरे पदावर आहात, तुम्ही एक सेवालाल महाराजाचा पुतळा तुम्ही आरूढ करू शकत नाही मावसाळ्यात? ही काय एवढी शोकांतिका आपली? आणि जिथं जिथं आम्ही सेवालाल महाराजाचं इथं मंदिर आहे, समोरच कुठेतरी आहे, समोर आहे, त्या समोर या मुतारीचं पाणी आणि या वॉटर सप्लाय याचं ड्रेनेजचं पाणी त्या मंदिराच्या जवळून जातं. हे तुमचं श्रद्धास्थान आहे का? अरे तुम्ही जर चांगल्या कल्पना नाही आणू शकत, तर तुमच्या जनतेमध्ये तुम्ही नवीन कल्पना कसे आणू शकतात? तुमचे थॉट असे बेकार झालेत. जे वृद्ध लोकांचे थॉट होतात तसे तुमचे थॉट बोगस झालेले आहेत. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव संदीप नाईक, मालखेडा गावाचा ग्रामस्थ. आज जे काही समजा परिस्थिती निर्माण झालेली आहे, याला जबाबदार आहे या ठिकाणचे जे काही सरपंच, ग्रामसेवक आणि प्रशासन विभाग. जी काही आपण बघताय की किती विदारक परिस्थिती निर्माण झालेली आहे. सगळे युवक या ठिकाणी आलेले आहे आणि काहीतरी वेगळं झालं पाहिजे गावामध्ये, या हेतून या ठिकाणी आलेले आहे. जे काही आपण बघताय, गेल्या 4-5 वर्षापासून ग्रामसभा झाली नाही
आणि ग्रामसभा घेणे किती महत्वाचे आहे का की लोकांची अडीअडचण लोकांचे प्रश्न त्यामध्ये आपण मांडू शकतो, जेणेकरून ही जी ग्रामपंचायत आहे कायमस्वरूपी बंद असते आणि ही ग्रामपंचायत घरी चालते, तर मग लोक कुठे जाणार आहे, लोकांचे न्याय हक्कासाठी कुठे लढणार आहे, हे असे भरपूर काही प्रश्न आहे. स्मशानभूमीचा काय प्रश्न होता? हा, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्मशानभूमी तुम्ही जाऊन बघू शकता. स्मशानभूमीची काय कंडिशन झालेली आहे की त्या ठिकाणी म्हणजे पूर्ण जे काही आहे लावलेले आहे समजा स्टँड वगैरे ते पूर्ण तुटलेल्या अवस्थेत आहे. तर तुम्ही कंपाऊंड वॉल सुद्धा तुटलेली आहे. लाईट पण नाही. रात्री जर एखादी घटना झाली तर रात्री जायसाठी तिथं लाईट पण नाही. या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी तुम्ही प्रत्यक्ष जाऊन बघू शकता की जे स्मशानभूमीची काय अवस्था झालेली आहे. तरी त्या लवकरात लवकर दुरुस्ती करण्यात यावी आणि चांगल्या प्रकारे सुविधा देण्यात यावी ही आमची विनंती आहे. मी माजी पत्रकार आहे. जनशक्तीपासून पत्रकारी केलेली आहे, आजपर्यंत केली होती. आता थोडं मी वयानुसार थांबलो आहे. माझी एक विनंती तुम्हाला सगळे पत्रकार माझ्या गावात आलेत, तुमचं मी फार अभिनंदन करतो आणि तुमचं स्वागत करतो. या गावामध्ये फार मोठी समस्या, एवढी मोठी समस्या आहे की या गावामध्ये कोणती ग्रामसभा, सगळे हे लोक सांगताय ग्रामसभा झाली नाही. ग्रामसेवक दाखवा, 1000 मिळवा माझ्याकडून. इतक्या लोकांचे ग्रामसेवक ओळखत असेल ना, त्याच्या मी 1000 तुमच्या समोर तयार. ग्रामसेवक नाही, माझी ऐपत 1000 आहे. माझी ऐपत 1000 आहे. ग्रामसेवक 5 वर्ष एकही ग्रामसेवक इथे आलेले नाही. ग्रामसेवक काय पाटील काही नाव आहे त्याचं नाव मनोज सूर्य. त्यानंतर आपणच ग्रामसेवकाला फोन केला, ते काय म्हणतात आमच्याकडे गावामध्ये शिपाई आहे, ते शिपाईला तो फोन देतो. ते आमचं काही अडचणी असेल, काही प्रॉब्लेम असेल, काही 7-12 आपलं जमिनी उतारा असेल, काही असेल, तो काय म्हणतो तो सह्या करून तोच देतो. सयाजीराव दुसरा आहे, ग्रामसेवक गावात आलेला नाही. आणि दुसरा विषय पतिराज चालवला आहे. पतिराज फार मोठा विषय आहे. महिला सरपंच आहे, ग्रामपंचायत मध्ये येतात का? नाही येत, कधी आलेलं नाही. मी या वयापर्यंत सह्या करतात का पतिराज खोट्या सह्या करतात? खोट्या सह्या करत असेल ना, करत झाले आपण थोडी पाहायला गेलो. पतिराजचं नाव काय? पतिराज प्रमोद नाही. पूर्ण नाव सांगा. प्रमोद परशुराम नाही. जिल्हा परिषद मध्ये, जिल्हा परिषद शाळेमध्ये पीडब्ल्यूडीच्या माध्यमातून गावाच्या महिलांसाठी जी शौचालय बनवलेलं आहे ते जिल्हा परिषद शाळेमध्ये, बरोबर. त्याच्या बाबतीत आपल्याला काय म्हणायचंय? जिल्हा परिषद ते जे शौचालय ते आम्ही पाहिलं नाही अजून. आणि त्यात दुसरा विषय आणखी जे घरकुल गावामध्ये मिळाले आहे, ते घरकुल फार मोठ्या लोकांना मिळालेलं आहे, गरिबांना मिळालं नाही. श्रीमंत लोकांना मिळालं. श्रीमंत लोकांना मिळालं, गरिबांना मिळालं नाही. बरं, फार मोठ्या सोसायटी आहेत, गरिबांना घरकुल मिळाले नाही. आणि दुसरा विषय जो रेशनिंग कार्ड आहे, ज्यांना 2 रुपये 3 रुपये तांदूळ मिळणार, तो खरोखर लोकांना नाहीये, माझ्या सरकारला आहे. धर्मा रेशन मिळतं का? हो. कुठे तो रेशन दुकानदार कुठला? गाव माझं मालखेड्याचा आहे. हो, नेहमी वाढतो. त्याच्याकडे दुमत येतो, त्याच्याबद्दल काही विषय नाही आमचा. परंतु जो विषय आहे, गरिबांना जो योजना नाहीये, श्रीमंतांना आहे. आणि दुसरा विषय आहे, 4था वित्त आयोगामध्ये हा रस्ता, या परिपूर्ण रस्ता झालेला आहे. तो रस्त्यात दैनंदिन पाहत रस्त्याची नाही. मी मालखेड्याचा रहिवासी. माझा मुद्दा हा आहे, नवीन आमच्या गावात 2 कोटीचा जल जीवन मिशन योजना मंजूर झाली. फक्त त्याचे 4 पाय उभे आहेत तिथं. केव्हा झाली होती जलजीवन? 2023-24 ला 2023-24 ला. आणि त्याच्या निमित्ताने सत्ताधारीनं 3.5 किलोमीटरची पाईपलाईन काढली आणि ती कुठे गेली कोणत्याच नागरिकाला आजपर्यंत माहिती नाही. विचारा, ती पूर्ण 3.5 किलोमीटरची पाईपलाईन गायब आहे. पाण्याची टाकी गायब आहे. आणि टाकी पण गायब आहे, फक्त 4 पाय आहे त्याचे बस. आणि आमच्या गावात डॉक्युमेंटली 4 टाक्या आहे मॅडम. आता सगळ्यांना विचारायचं टाक्या किती आहे आपल्या गावात, आणि डॉक्युमेंटली फक्त 4 टाक्या आहे. आणि प्रत्यक्षात 2च आहे. आणि पाणी पुरवठा व्यवस्थित नाही. 10-15 दिवस जाते. आता 10-12 दिवस 15 दिवस बी होतात. लाईटचा प्रॉब्लेम आहे. सगळं एवढी मोठी समस्या आहे मॅडम, आम्ही काय बोलावं, तुम्ही नागरिकांना विचारा. धन्यवाद. या गावाचा रहिवासी असल्यामुळे पहिले तर विषय सॅनिटेशन, पावसाळ्याचे दिवस आहेत. आज हे गटारी काढलेत,
त्याच्यामुळे उद्या आजारी पडतील. यांचं बिल कोण भरेल? हॉस्पिटलचं म्हणा किंवा याचं त्याचं म्हणा. मलेरिया, डेंग्यू हे सध्या आता म्हणतात ना आता चालू होतील आणि हे त्याला प्रोत्साहन देत आहेत. गटारी केव्हा काढल्या? ते आज सकाळी काढलेले आहेत. आणि त्या गटारी घाण काढलेली हा ऐका त्याचं 2024-25 मध्ये 7 लाख रुपये सॅनिटेशन सांगितलंय. तुम्हाला वाटतंय 7 लाख रुपये सॅनिटेशन आहे? आणि या बाथरूमला 3 लाख रुपये खर्च लागले. हा 2000 मला वाटतं 15 वर्षापासून बाथरूम कसंच आहे, त्याला कधी साफ नाही केलेलं आहे. तर तुम्हाला याला सगळा टोटल खर्च 10 लाख रुपये सांगितले. तुम्हाला वाटतंय? आणि बाथरूमच्या विषयाला जो पीडब्ल्यूडीचा बांधलाय शाळेमध्ये, पीडब्ल्यूडीचा आणि झेडपीच्या शाळेचा काही संबंध नाही. जागा नाही भेटली म्हणून फोपून द्यायचं तिकडं. आज ते मुलांचं ग्राउंड आहे, तिथं तुम्ही बांधले संडास बाथरूम, याचा काही रोल नाही. आणि संडास बाथरूम कधी शाळेच्या दरवाज्यावर असतं, ते असतं एखादी कोपऱ्याला किंवा साईडला. आज सगळी जागा इथं बांधायला सोडून इथं जागा नाही दिली म्हणून तिकडे बांधलं जातंय. आणि मेन म्हणजे एकच सांगणं आहे की सगळं फ्रॉड कार्यक्रम आहे. तिथं निधी एक सांगाल की मी हे जे लोकांना वाटतं इथल्या की व्यायामशाळा ग्रामपंचायत झालंय हॉस्पिटल, तर हे सगळं तुमचं ना व्यायामशाळा हा निधी सरकारचा असतो, याच्यात ग्रामपंचायतचं काही घेणं नाही. सरकारी दवाखाना सरकारचा असतो, याच्यात ग्रामपंचायत तुम्हाला किती सरपंच सांगत असेल की मी व्यायामशाळा आणली मी, हे त्याचं काही 1 रुपया घरचं नसतं. तर हे पहिले क्लिअर. आणि एक सांगायला जिमचं वगैरे तर थोडं हळूहळू मुलांना आता त्याचं चालू झालंय तर करतायत मुलं त्याच्याशी, कारण की सरकारची निधी आलेली त्याच्यात होत आहे. आणि दुसरं म्हणजे हॉस्पिटल बांधलं गेले पण अजून चालू नाही झालंय. याला नाही डॉक्टरना याचं कारण मी सांगतो मॅडम, 2 वर्ष झाले तिथं लाईनचं सप्लायच नाही. मला सांगा माणूस 1 दिवस काढू शकतो विदाऊट लाईन? वर्षभर काढणार आहे मग विदाऊट लाईन? मग याच्यात ग्रामपंचायतचं काम आहे का त्यांना काहीतरी खांबा पुरवा, लाईट पुरवा? का नाही पुरू शकतात ना? यांच्याच देखभालसाठी ना ते पण नाही करू शकत. 1 वर्षापासून 2 वर्षापासून ते बांधले गेले तिथं सप्लाय म्हणून डॉक्टर नाही येते. अजून उद्घाटन झालं नाही. 2 वर्षापासून हे काम रखडले आहे. तर मग तुम्ही ग्रामपंचायतच्या ज्या सरपंच आहेत किंवा सरपंच पती म्हणतायत की जे त्यांच्या बिहाफ मध्ये काम करतात, त्यांना प्रश्न का नाही विचारले? आता खरं सांगायला माझी वाईफ मेडिकल ऑफिसर आहे शेंदुर्णीची, जे की काल त्यांनी राजीनामा दिला. हेच वैतागून लोकांचं. पहिला म्हणजे एक होता की ऍज आमचे को डॉक्टर इथं येतात तर त्यांनी ग्रामपंचायत म्हणा किंवा XYZ सरपंचाला नोंद केली की आम्हाला इथं सप्लाय द्या. पहिले म्हणे मला त्याच्यातलं काही भेटलेलं नाहीये म्हणून मी तुम्हाला काही देऊ शकत नाही. आता ते तुम्ही सांगा ते एम फॅक्टर भेटलेला नाहीये त्याच्यामुळे मी तुम्हाला काही देऊ शकत नाही. आणि त्यामुळे कसं का कोणी रिस्क घेईल? आज मला सांगा कोणी जर आला दुसरा पेशंट म्हणा, त्याला आता बीपी चेक करायला याला त्याला काही ना काही तर लागल. मग गावातील ग्रामस्थांना रात्री बेरात्री डिलिव्हरीचा विषय असतो हे शेंदुर्णीला जे की इथं असून पण शेंदुर्णीला होतं हे गोष्टी. तिकडे आपल्या गावाची काय वाटतं? खरं बघायला गेलं तर मालखेडामध्ये खूप व्यसनबंद ना ते खूप अतिप्रमाणात आहे. आज 12 वर्षाची मुलं पण पितात. तुम्ही याच्याबद्दल पोलीस स्टेशनला काही तक्रार? पोलीस स्टेशन सगळं झालेलं आहे. पण माझं कारण नाही की एक सरपंचाला निवेदन केलं तो ऍक्शन घेईल, पण इथं तसली गोष्टच नाहीये. समिती म्हणा कोणतंही म्हणा हे पहिले इथून सुरू होतं. इथूनच काही सुरू होत नाही कारण की त्यांना वाटतं की लोकांना गरज नाही, कारण की सह्या घरूनच होत आहे आणि पैसे घरूनच निघताय. प्रयत्न केले गेलेले प्रयत्न हेच अवेअरनेस करणार, दुसरं काय करणार? नका पिऊ, हेल्थची हे नका करू. नमस्कार, मी अशोक बागचंद नाईक, राहणार मालखेडा गावाचा ग्रामस्थ म्हणून आपल्याशी बोलतोय. गेल्या 5 वर्षापासून सर्वांना सांगितलं त्याप्रमाणे गेल्या 5 वर्षापासून आम्हाला पण माहित आहे, सर्वांना माहित आहे की ग्रामपंचायत कधी उघडली नाही. दुसरा विषय, ग्रामसेवक 5 वर्षात कधी आलेला नाही. आणि आता मी जास्त काय बोलणार नाही, मी बोलेल फक्त 14-15 वित्त आयोगाबद्दल. आता विषय असा आहे की माझ्याकडे काही पुरावे आहेत. त्याच्यात विषय असा आहे की या पुराव्यांमध्ये निधी काढलेली पण आमच्या गावात कामच झालेलं नाही. दुसऱ्या गावाचे फोटो टाकलेले आणि निधी काढलेली तुम्ही बघू शकता. आणि जे जुने कामे दाखवून निधी काढलेले आपण बघू शकता. माझ्याकडे सर्व पुरावे 2000 भरपूर कामं, सर्व सांगू शकत नाही मी. 2002 पासून 2020 पासून तर 2026 पर्यंत 2021, 22, 23 तर अशा प्रकारचे घोटाळे झालेले. त्याच्यामुळे सकाळी कामे झालेले, असं नाही सांगत मी कामे झालेले नाही म्हणून, पण कामे झालेले. पण आता तुम्ही मला सांगा, जो पण व्यक्ती पुढे द्या 1 मिनिट,
जे पण व्यक्ती, आता मला हे सांगा, हे तिन्ही काम दाखवलेलं आहे, तिन्ही काम जो पण व्यक्ती मला दाखवेल गावातलं, मी त्यांना बक्षीस देईल. काय आहे काम नेमकं? हे काम आता मला सांगा, हे काम गुरांसाठी बांधलेलं आहे. हा बरोबर. दुसरं पेवर ब्लॉक, जुन्या पेवर ब्लॉकचं फोटो काढून टाकून निधी काढलेला आहे. तिसरा विषय, आता हे शौचालय कोणाला माहित असेल तर मला पण दाखवलं, म्हणजे गावाचा रहिवासी मला माहित असेल तर चांगलंय. सार्वजनिक शौचालय बांधलेलं नाही. कुठे मला पण दाखवून द्या म्हटलं. त्याचे पैसे क्लेम झालेले ओके. क्लेम झालेले माझ्याकडे सर्व हे आहेत पुरावे. सार्वजनिक शौचालयाची रक्कम किती आहे? सार्वजनिक शौचालयाची रक्कम सरासरी वगैरे दाखव. आहेत, तो काढेल मी, पण थोडा वेळ लागू शकतो. चला, आकडा जो असेल तो पूर्ण हा. चालवता घ्या. तर या प्रकारे जे भ्रष्टाचार चालू आहेत, आणि जर आम्ही ग्रामसभेसाठी मागणी केली तर थोडं काय सकाळी झालेले सर्वांना माहिती आहे या प्रकारे. धन्यवाद. गटर बिटर तुम्हारे घरे समझ पानी पेर पानी जा आप काय करा दारू धंधा भी चाले तुम्हारे काम में वासु सामान काय करा बेटा हम चला